RPI या महायुतीच्या शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रभाग क्रमांक 14 आणि 16 मध्ये या संकल्प संवाद सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके या नांदगाव तालुक्याचे उद्धार करते तरुण तडफदार धडाडीचे आमदार माननीय सुहासअण्णा कांदेजी, आमच्या भगिनी ताई अंजू, आमचे बंधू राजाभाऊ वैरे, समस्त व्यासपीठ बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे मी मुंबईला आलो आपल्या दर्शनासाठी. आमच्या सर्व आया बहिणींच्या दर्शनाची संधी मला मिळाली. आमच्या युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याची, आपला आशीर्वाद मागण्याची ही संधी मिळाली. ही माझ्यासाठी मोठी भाग्याची बाब आहे. आज संपूर्ण देशामध्ये संविधान गौरव साजरा होत आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्या बाबासाहेबांच्या अगोदर या देशामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी या देशाला संविधान देऊन सर्व जाती धर्माच्या गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, अंबानी अदानीला आणि रिक्षा चालवणाऱ्या आमच्या सारख्या एखाद्या आईरीला देखील एकच पद द्यायचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. आपल्याला आयुष्यामध्ये साधारण 5 वर्षातून फार कमी वेळा मतदानाची संधी मिळते. जेव्हा आपण लोकसभेसाठी मतदान करतो तेव्हा देशाच्या हिताचा विचार करतो. आपल्या देशाच्या शत्रूपासून आपल्या देशाचं रक्षण कसं करायचं, कोण करेल, आपला आंतरराष्ट्रीय जगाशी संबंध कसे असतील, या देशाची आर्थिक नीती कशी असेल, या देशाच्या कल्याणाचा विचार करून आपण लोकसभेला निवडून देतो, खासदार निवडून पाठवतो. आणि त्याप्रमाणे आपण माननीय नरेंद्र मोदीला दिल्लीला निवडून पाठवलेलं आहे. नरेंद्र मोदी या देशाची रक्षा, या देशाचं कल्याण, या देशाच्या गोरगरिबांच्या विकासाच्या योजना राबवत आहे. जेव्हा आपण आमदारकीला विचार करतो, विधानसभेला मतदान करतो, या राज्याचा कारभार कोणाच्या हातात असावा, शेतकऱ्यांचं धोरण काय असावं, शेतकीची पद्धत काय असावी, या राज्याचा विकास कसा व्हावा, राज्याचं शिक्षणाचं धोरण कसं असावं, हे ठरवण्यासाठी आपण कांदे साहेबांसारख्या आमदारांना निवडून देतो, राज्याचा हिताचा विचार करू. जेव्हा आपण लोकसभेसाठी मतदान करतो, देशाचा विचार करतो, जेव्हा आपण विधानसभेसाठी मतदान करतो, आपण राज्याच्या विकासाचा प्रश्न करतो, विचार करतो. आणि त्याच वेळेस नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा देखील आपण आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या वस्तीचा, आपल्या गल्लीचा, आपल्या मोहल्ल्याच्या विकासाचा विचार करतो. काय अपेक्षा असतात आपल्या? आमचा घरचा कचरा साफ झाला पाहिजे, मोरी तुंबली नाही पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, लाईट मिळाली पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला नगरसेवकाचा उमेदवार निवडून द्यायचा असतो. मी मुंबईला आलो माननीय अण्णांचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. अण्णा 1 महिना पाणी मिळत होतं, आता 4 दिवसांनी पाणी मिळतं. निवडणुका संपल्यानंतर 12 महिने पाणी मिळलं, सगळ्या योजना कंप्लीट झाल्या. अण्णा आपलं काम फार मोठं आहे हो. मला आमचे मित्र बाबूजी धिवरेंच्या मुलीचं लग्न आठवलं. अण्णा तुम्ही आमदार नव्हता, दिनकर धिवरच्या मुलीच्या लग्नाची तारीख निवड पाहण्यासाठी आम्ही पुढे पुढे ढकलत होतो. आपल्या लेकीबाळीचे लग्न होत नव्हते. आता मनमाडला पाणी नव्हतं. अण्णा आपण आमदार नव्हता, आपण त्या दिनकरच्या मुलीच्या लग्नाला आला, टँकर घेऊन आला, वराळचं अंघोळ, त्यांचं जेवण, त्यांचं हे फार मोठं काम आहे. आणि दिग्गजांना जमलं नाही. मला नाव पण घ्यायला गरज वाटत नाही. दिग्गजांना जमलं नाही. अण्णा आपण ते काम करून दाखवलं. त्याच्या तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून मुंबईपासून इथे आलो. हा मनमाड जिल्हा, हे मनमाड शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा बालेकिल्ला, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांची कर्मभूमी, DK पगारांची कर्मभूमी, विनायक संसारीची कर्मभूमी, PS शेजवळांची कर्मभूमी,
शांताबाई दानींची कर्मभूमी, आमच्या नांदगावचे दादासाहेब DM आहिरे त्यांची कर्मभूमी. ज्या मनमाड आणि नांदगाव तालुक्यामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीचा इतिहास लिहिला, ज्या नामांतराच्या चळवळीच्या मनमाड नांदगाव तालुक्यामधून आम्हाला ताकद मिळाली, मदत मिळाली. अख्ख्या आंदोलनामध्ये तात्या एकदाही उपाशी कधी गेलो नाही मनमाडून. त्या मनमाडच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेला माझी एकच विनंती आहे, माझी कुणाला मत देणार आहात तुम्ही? या मनमाड शहराचा अध्यक्ष कुणाला निवडणार? तो पिंटू नाईक ज्याने मंगल जाधवचा मुर्दा पाडला, खून केला. त्या बाबासाहेबांचा भीमसैनिक, नगरपालिकेतला कर्मचारी, त्याचा मुर्दा पाडलं, त्या डोक्यात दारूची बाटली, बिअरची बाटली फोडली, त्याला नगराध्यक्ष करणार? घड्याळ निशाणीवर ज्या अजित पवारच्या मुलानं, पार्थ पवारनं, ज्या अजित पवारच्या भावानं श्रीनिवास पवारनं काल परवा पुण्यामध्ये 43 एकर जमीन लाटली, हडप केली, गडप केली. ज्या जमिनीची किंमत 1800 कोटी, अजित पवारच्या पोरानं 1800 कोटीची किंमत 300 कोटीवर आणली. 300 कोटीला 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरायची. अजित पवार साहेबांच्या मुलानं 21 कोटी स्टॅम्प ड्युटी माफ केली. अवघे 500 रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार केला. 20 मे 2025 सालामध्ये त्या 43 एकर जमिनीचा व्यवहार झाला. खरेदी खत झालं, खरेदीची नोंद झाली. ती 43 एकर जमीन आमच्या महार समाजाच्या गायकवाड परिवारातल्या लोकांची होती. ती जी दलाल शीतल तेजवानी, तिने फसवून लोकांना दारू पाजवून, आमिष देऊन, 1000, 5000, 10,000 रुपये देऊन त्या गायकवाड वतनदारांकडून पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेतली. ते गरीब दरिद्री अशिक्षित त्या वतनदारांनी ॲग्रीमेंटवर सही केली. शीतल तेजवानीने ते ॲग्रीमेंट पार्थ पवारांच्या कंपनीला, आमेडिया कंपनीला विकलं. ती 43 एकर जमीन हडप केली. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचा मी आभार मानतो. त्यांनी ताबडतोब तो 43 एकर जमिनीचा व्यवहार रद्द केला. व्यवहार रद्द केला, पण जमीनचा मालकांना द्या ना. मुख्यमंत्री साहेब, आपण व्यवहार रद्द केला, आम्ही तुमचे आभार करतो, पण त्या वतनदारांना जमीन द्या. ज्यांनी फसवलं त्यांच्यावर ऍट्रॉसिटी दाखल करा. महारांची जमीन, वतनाची जमीन हिसकवण्याचं काम ज्या पक्षाच्या लोकांनी केलं, ज्या अजित पवारच्या आशीर्वादानं झालं. अजित पवार म्हणतो की माझा मुलगा 1800 कोटीची प्रॉपर्टी 300 कोटीमध्ये घेतली, मला माहितीच नाही. पण आमचा मुलगा दुकानात गेल्यानंतर बिस्किट घ्यायचं का चॉकलेट घ्यायचं आम्हाला विचारल्याशिवाय व्यवहार करत नाही. ही सगळी बनवेगिरी आहे. माझी मनमाड शहरातील, ज्या मनमाड शहरानं आंबेडकरी चळवळीला दिशा दिली, ज्या मनमाड शहरानं आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व केलं, त्या मनमाड शहरातील तमाम बौद्ध दलित मतदारांना माझी विनंती आहे की त्या अजित पवारच्या घड्याळाच्या निशाणीवर माझा भाऊ उभा असला, माझा मेवणा उभा असला, माझा गाववाला असला, माझा जातवाला असला, माझा मित्र असला, तरी त्या घड्याळाच्या निशाणीला मत देऊ नका, एवढी विनंती करायला मी तुमच्याकडे आलेलो आहे. मला असा विश्वास वाटतो की आपण आपलं मत वाया जाऊ देऊ नका. मोठी संधी आली, अन्नाच्या निमित्तानं तुम्हाला एक देवदूत प्राप्त झाला. पुन्हा एक मोठी संधी आली आहे. दिल्लीमध्ये मोदी, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, ज्यांना आम्ही दलितांचा नाथ एकनाथ म्हणतो, ज्यांनी गरिबांच्या कल्याणासाठी काम केलं, मुंबईमध्ये आमच्या गोरगरिबांना घरं द्यायचं काम केलं, ते एकनाथ शिंदेचे हात मजबूत करायचं आहे. दिल्लीमध्ये मोदी, मुंबईमध्ये फडणवीस, शिंदे, आणि इथे आपल्या अन्नाच्या हातात पुन्हा संधी द्या. ट्रिपल इंजिनचं सरकार आणा. मनमाड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIची सत्ता स्थापन करा, अशी विनंती करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.